Hello dear students, in this class we will discuss about important concept in developmental biology. So let's start the class. तर ह्याच्यामध्ये आपण सर्वात हायली इम्पॉर्टंट टॉपिक टू जे मॉडरेटली त्याच्या सर्वात अगोदर हायली इम्पॉर्टंट टॉपिक बघूया, त्याच्यानंतर मॉडरेटली इम्पॉर्टंट आणि सर्वात शेवटी जे असेल ते लोअर इम्पॉर्टंट टॉपिक जे असतील ते बघूया. तर याच्यामध्ये हायली इम्पॉर्टंट टॉपिक मध्ये पहिल्यांदा तर ज्याच्यावर रिपीटेड आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात दरवर्षी, त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे बेसिक कन्सेप्ट अँड कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट. तर बेसिक कन्सेप्ट जे आहे डेव्हलपमेंटच्या ज्याच्यामध्ये की स्टेम सेल पोटेन्सी असेल, ज्याच्यामध्ये 20% पोटन्सी, प्युरिपोटन्सी, मल्टीपोटन्सी, त्याच्यानंतर युनिपोटन्सी आणि यांचे जे एक्झाम्पल असतील ह्यावर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत काही मागच्या एक्झाम मध्ये. त्याच्यानंतर मॉर्फोजेनिक ग्रेडियंट जे आहे, मॉर्फोजेनिक ग्रेडियंट नुसार ऍक्सिसचं कसं फॉर्मेशन होते, डॉर्सल वेंट्रल ऍक्सिस कसे फॉर्म होतात, त्यावर पण मागच्या काही एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन बघायला भेटलेले आहेत. त्याच्यानंतर जिनोमिक इक्विलन्सचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल बेस्ड स्टडीजवर क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यामध्ये सी लिगेन जो आहे ती एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय, गॅमेटचं फॉर्मेशन कसं होते, गॅमेटचं फॉर्मेशन झाल्यानंतर अर्ली डेव्हलपमेंट मध्ये काय, फर्टिलायझेशन जेव्हा होतंय गॅमेटचं फ्युजन झाल्यानंतर जेव्हा फर्टिलायझेशन होते, तर तेव्हा कोणत्या कोणत्या पद्धतीचे तिथे चेंजेस बघायला भेटतात आणि अर्ली डेव्हलपमेंट कशी होते, ह्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहे. म्हणजे ह्या गोष्टीवर ह्या गोष्टी अर्ली डेव्हलपमेंट मध्ये येतात. तर ह्याच्यावर क्वेश्चन कोणत्या कोणत्या टाईपचे आले होते ते बघूया. तर ह्याच्यामध्ये स्पर्म एग रिकग्नायझेशन यावर आपल्याला मागच्या म्हणजे पीआयक्यूज मध्ये आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. त्याच्यामध्ये जे सेल सरफेस मॉलिक्युल असतात ते स्पेसिफिकच स्पर्मला कसं रेकॉग्नाइज करतात, जे ओव्हावर मॉलिक्युल्स असतात ते स्पेसिफिक स्पर्मलाच कसे रेकॉग्नाइज करतात, त्यांच्यामध्ये कोणते कोणते फॅक्टर इन्व्हॉल्ड आहेत, त्याच्यानंतर ऍक्रोझोमल रिॲक्शन, ह्या सर्व गोष्टीवर एक अगोदर क्वेश्चन विचारले. जसे की बाइंडिंग प्रोटीन झेडपी असेल ह्याच्यावर क्वेश्चन विचारण्यात आले होते. त्यानंतर क्लिवेज पॅटर्न जेव्हा फर्टिलायझेशन होते त्याच्यानंतर जे क्लिवेज फॉलो केला जातो, तर त्याच्यामध्ये पॅटर्न कोणत्या टाईपचा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या टाईपचं क्लिवेज बघायला येते, त्याच्यामध्ये सब टाईप पण येतात, त्याचे एक्झाम्पल येतात, यावर क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यानंतर गॅस्ट्युलेशन जे असेल अँफिबियन्स आणि चिक्स मधलं, त्याच्यावर क्वेश्चन इथे विचारले जाऊ शकतात, जातात दरवर्षी. त्याच्यामध्ये प्रायमरी ऑर्गनायझर असतील किंवा जर्म लेअर जे असतील त्यावर क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर मॉर्फोजेनेसिस आणि ऑर्गॅनिजेनेसिस जे असेल अॅनिमल्स मधलं, त्यावर पण क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यामध्ये याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक जर म्हणला आपण, तर ड्रॉसोफिला ऍक्सिस फॉर्मेशन आहे. याच्यामध्ये मॅटर्नल इफेक्ट जीन्स आणि सेगमेंटेशन जीन्स त्यावर मागच्या एक्झाम्स मध्ये क्वेश्चन आले होते. त्याच्यानंतर लिंब डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये ऑक्सिन्स जीन्स जे असतात ते काय रोल प्ले करतात, ह्यावर त्याच्या रोलवर क्वेश्चन आले होते. त्याच्यानंतर न्यूरिलेशनची जी प्रोसेस आहे, न्यूरल ट्यूब जी असते त्याचं फॉर्मेशन कसं होते आणि त्या रिलेटेड जे डिफेक्ट्स असतात त्यावर मागच्या इयर्स मध्ये क्वेश्चन विचारण्यात आले होते. त्याच्यानंतर मॉर्फोजेनेसिस अँड ऑर्गोजेनेसिस इन प्लांट्स मधलं मॉर्फोजेनेसिस आणि ऑर्गोजेनेसिस बघायचं आपल्याला. ह्याच्यामध्ये सॅम आणि रॅम म्हणजे स्यूटापायकल मेरिस्टेम आणि रूटापायकल मेरिस्टेम, त्यांचं मेंटेनन्स आणि डिफरन्शिएशन कसं होते, त्याच्यामध्ये कोणते कोणते जीन इन्व्हॉल्ड आहेत, कोणते कोणते फॅक्टर त्याला इन्फ्लुएन्स करतात, त्यावर आपल्याला क्वेश्चन मागच्या एक्झाम मध्ये काही एक्झाम मध्ये बघायला भेटले. त्याच्यानंतर ट्रान्झिशन फ्लॉवरिंग जे व्हेजिटेटिव्ह स्टेट आहे त्याचं फ्लॉवरिंग स्टेट मध्ये कसं कन्व्हर्जेशन होते आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते जीन जीन रेग्युलेशन त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने होते ते इथे सांगण्यात आलंय. ह्याला एबीसी मॉडेल म्हणतो आपण. एबीसी मॉडेल ह्यासाठी एबीसी मॉडेल पुट फोर्थ केलेला आहे, तर त्याच्यावर इथे आपल्याला रेग्युलर क्वेश्चन बघायला म्हणजे
अल्टरनेटिव्ह एअर मध्ये क्वेश्चन बघायला भेटतात. आणि त्याच्यामध्ये परत कोणत्या जर जीन मध्ये म्युटेशन झालं तर तिथं फ्लावरचं स्ट्रक्चर कोणत्या पद्धतीचं असेल यावर ह्या टाईपचे क्वेश्चन आपल्याला कॉमनली बघायला भेटतात. त्यानंतर पीसीडी जे आहे, प्रोग्राम सेल डेट किंवा एज आणि एजिंग, यावर पण आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. त्याच्यामध्ये अपोप्टोसिस जे आहे त्याच्यामध्ये कॅस्परचा रोल काय, एक्सट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक पाथवेमध्ये जे इन्व्हॉल्व जे फॅक्टर्स आहेत त्यावर क्वेश्चन बघायला भेटतात आपल्याला, आणि प्रोसेस कुठे कुठे होते आणि कशा पद्धतीने होते यामध्ये क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यानंतर सेनेसन्स अॅनिमल आणि प्लांट मधलं सेनेसन्स मध्ये हार्मोनल रेग्युलेशन कशा पद्धतीने ऍक्ट होते यावर पण आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. टॉपिक वाईज वेटेज बघूया आपण डेव्हलपमेंटल बायोलॉजीचा. त्याच्यामध्ये ड्रॉसोफिला एक्सिस फॉर्मेशन मध्ये जर बघितलं आपण तर इथे बघू शकता सर्वात जास्त क्वेश्चन ड्रॉसोफिला एक्सिस फॉर्मेशन वरच आलेले आहे. त्याच्यानंतर गॅस्ट्रुलेशन, त्याच्यानंतर क्लिवेज पॅटर्न, त्याच्यानंतर स्टेम पोटेन्सी आणि त्याच्यानंतर न्यूरिलेशन प्रोसेस. तर हे 5 जे आहेत टॉप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तुमच्या एमएससेटच्या दृष्टिकोनातून. टॉप 5 जे टॉपिक असतील हे असतील, तर यावर रेग्युलरली आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. त्यानंतर की टेकअवेज आहेत की त्याच्यामध्ये ड्रॉसोफिलाचे ऍक्सिस फॉर्मेशन आणि गॅस्ट्रुलेशन जे आहेत त्याच्यावर आपला मोस्ट फ्रिक्वेंट क्वेश्चन बघायला भेटतात. त्याच्यानंतर क्लिवेज, न्यूरिलेशन, लिम्ब डेव्हलपमेंट यांना मॉडरेट वेटेज आहे. त्याच्यानंतर प्लांट डेव्हलपमेंटचे टॉपिक जसे जॅम, फ्लॉवरिंग याला लो वेटेज जरी असलं त्याला इग्नोर करून चालणार नाही. अल्टरनेटिव्ह इयर मध्ये आपल्याला ह्या टॉपिकवर पण क्वेश्चन बघायला भेटतात. आणि कन्सेप्च्युअल क्लिअरिटी जे असेल अपोप्टोसिस आणि मॉर्फोजेन ग्रेडियंट मध्ये ही इम्पॉर्टंट असेल. आणि जिनोमिक इक्वलन्स मध्ये ही पण खूप इम्पॉर्टंट आहे, त्यावर पण क्वेश्चन येऊ शकतात. तर त्याच्यानंतर नेक्स्ट जी सेट एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी एक्सपेक्टेड टॉपिक आपण काय काय प्रेडिक्ट करू शकतो. हे जे प्रेडिक्शन आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करून त्याच्यातले मेजर टॉपिक आता आपण डिस्कसच केले, त्याच्या रिलेटेड आपल्याला परत काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्या बेसिसवर हे एक्सपेक्टेड प्रोबॅबिलिटी काढलेली आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर हाय प्रोबॅबिलिटी टॉपिक बघूया आपण. ह्याच्यामध्ये ऍक्सिस फॉर्मेशन जे आहे ड्रॉसोफिलावर ह्याच्यावर रिपिटेटिव्ह क्वेश्चन बघायला भेटतात आपल्याला. मग मे बी आपल्याला पुढच्या एक्झाम मध्ये पण क्वेश्चन ह्या टॉपिकवर क्वेश्चन बघायला भेटतील. त्याच्यानंतर गॅस्ट्रुलेशन जे आहे अँफिबियन्स आणि चिक्स मध्ये, त्याच्यानंतर ऑर्गनायझर कन्सेप्ट, जनरल लेअर मुवमेंट जे आहे ते मुवमेंटचे कोणते कोणते टाईप आहेत ते आणि ते कुठं होते यावर पण क्वेश्चन बघायला भेटतात. त्याच्यानंतर न्यूरिलेशन जे आहे न्यूरल ट्यूब फॉर्मेशन, नोटोकॉर्ड, न्यूरल क्रिस्प मायग्रेशन यावर पण आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. आणि त्याच्यानंतर सेम सेल्स आणि पोटेन्सी, टोटोपोटन्सी, प्लुरिपोटन्सी, मल्टीपोटन्सी, आणि ह्यावर आपल्याला कंटिन्युअस आणि ज्यांचं जे निश असते, हॅबिटॅट असते त्यावर क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात. हे झालं हायली इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर मॉडरेटली इम्पॉर्टंट टॉपिक्स बघूया आपण. तर याच्यामध्ये मॉडरेटली इम्पॉर्टंट टॉपिक मध्ये जे मॉर्फोजेनिक ग्रेडियंट आहे, जे सोनिक हेजॉग असेल, बीएमपी असेल, डब्ल्यूएनटी असेल, यांचा डेव्हलपमेंट मध्ये रोल काय ते आपल्याला मॉर्फोजेनिक ग्रेडियंट मध्ये क्वेश्चन बघायला भेटू शकतात. त्याच्यानंतर जिनोमिक इक्वलन्स आणि न्यूक्लिअर जी रिप्रोग्रामिंग आहे यावर पण आपल्याला क्वेश्चन बघायला भेटू शकतात. त्याच्यानंतर स्पर्म इग रिकॉग्नायझेशन असेल, फर्टिलायझेशन असेल, आणि स्पर्म इग रिकॉग्नायझेशन होण्याच्या अगोदर स्पर्म जो आहे तो कॅपॅसिटी होतो, त्याच्यामध्ये अॅक्रोजोमल रिएक्शन कोणत्या पद्धतीने होते, त्याच्यामध्ये कॅल्शियमचा रोल काय, या सर्व गोष्टीवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बाइंडिंग प्रोटीन जे असेल, झडपी रिसेप्टर असेल यावर पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आणि याच्यामध्ये परत एखाद्या जीन मध्ये जर म्युटेशन झालं तर तिथं ती फर्टिलायझेशन प्रोसेस कशी अफेक्ट होईल यावर क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर मेटामॉर्फोसिस इन अँफिबियन्स आणि इन्सेक्ट, तर यांच्यामध्ये हार्मोनल रेग्युलेशन कोणत्या कोणत्या टाईप, कशा कशा टाईप नव्हते, कोणते कोणते हार्मोन ही प्रोसेस रेग्युलेट करतात यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर लो प्रोबॅबिलिटी टॉपिक पण इम्पॉर्टंट आहेत, ह्यावर पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. म्हणून ह्याला पण तुम्ही पूर्णपणे इग्नोर करून चालणार नाही. तर याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह टू फ्लॉवरिंग स्टेट ट्रान्झिशन, ह्याच्यामध्ये एबीसी मॉडेल जे असेल तर फ्लॉवर डेव्हलपमेंट साठी जे जीन्स असतील एबीसी मॉडेल मध्ये ते फ्लॉवर डेव्हलपमेंट साठी
रेग्युलेशन करतील, तर कोणत्या कोणत्या पार्ट साठी कोणते कोणते जीन इम्पॉर्टंट आहेत, कोणत्या कोणत्या फ्लोरल पार्ट साठी, आणि कोणत्या जर फ्लोरल पार्ट मध्ये जर कोणत्या जर जीन मध्ये म्युटेशन झालं तर कोणत्या पद्धतीचा फ्लोरल पार्ट तिथे फॉर्म होईल, यावर इथे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर सेल फेट डिटर्मिनेशन, तर सेलची जी फेट डिटर्मिनेशन आहे याच्यामध्ये ऑटोनॉमस आणि कंडिशनल स्पेसिफिक काय असते, आणि ते त्यांना इन्फ्लुएन्स करणारे कोणते कोणते फॅक्टर असतात यावर आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर डिक्टोस्टेलियम ऍग्रिगेशन आणि डिप्रेशिएशन, तर डिक्टोस्टेलियम जे आहे त्याचं जे आहे ऍग्रिगेशन कसं होते, डिक्टोस्टेलियम जे आहे त्याच्यामध्ये ऍग्रिगेशन कशा टाईपने होते, आणि त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन परत कशा होते, आणि त्याच्यामध्ये कॅम्प सीएमपीचा रोल, सीएमपी सिग्नलिंगचा रोल काय, ह्या सर्व गोष्टी इथे आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर एजिंग आणि सेन्सर्स जे आहेत त्याच्यामध्ये टिलोमरेज टिलोमरेज जो आहे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला जेव्हा एक्सपोजर होईल, जेव्हा एवढे सेल काय सेल डिव्हिजन होतील, तेव्हा तेव्हा ह्याचे जे टिलोमरेज इंड आहे ते शॉर्टन होत जातात. क्लिप लिमिट असते, त्या लिमिटच्या वर ते काय होऊ शकत नाहीत, म्हणजे त्याच्यानंतर ते डिवाइड होऊ शकत नाहीत. तर हे टिलोमरेज, त्याच्यानंतर हार्मोनल कंट्रोल्स इन प्लांट सेन्सन्स मध्ये, हार्मोनल कंट्रोल प्लांट मध्ये कोणत्या पद्धतीने कोणते कोणते हार्मोन इथे इन्फ्लुएन्स करतात यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर एक्झाम फोकस टिप्स साठी याच्यामध्ये कॉन्सेप्ट क्लिअरिटी खूप महत्वाची आहे, आणि याच्यामध्ये डायरेक्ट जी क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटल बायोलॉजी ते डायरेक्ट असतात क्वेश्चन, म्युटेशन केसेसवर जास्त क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात. मग त्यामुळे तुम्ही जर जीनचा रोल काय काय असतो आणि कशा पद्धतीने फंक्शन करतात हे जरी तुम्ही मेमोराईज चांगल्या पद्धतीने केलं तरी तुम्हाला तिथे हा डेव्हलपमेंटल बायोलॉजी युनिट आउट ऑफ मार्क घेऊन देऊ शकतो. याच्यामध्ये फॅक्ट रिलेटेड क्वेश्चन असल्यामध्ये मुळे हा स्कोरिंग युनिट आहे. त्याच्यानंतर डायग्रामॅटिक जर तुम्ही गोष्टी स्टडी केलात तर ते मोर रिकॉलेबल असेल, मग ते तुम्हाला पण परत रिकॉल होईल. त्याच्यानंतर तुम्हाला जर काही पद्धतीचे अॅनिमेशन भेटत असतील युट्यूबवर, तर ते अॅनिमेशन बघून ही प्रोसेस तुम्ही समजून घेऊ शकता. मग त्याच्यानंतर पुढचं आहे प्रॅक्टिस असोसिएशन, तर हे सर्व गोष्टी तुम्ही रिवाइज प्रॉपरली केला तर त्यासोबतच तुमचं प्रॅक्टिस पण इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस मीन्स मेक्स मॅन परफेक्ट. तर याच्यामध्ये जेवढी प्रॅक्टिस कराल तुम्ही तेवढे तुमच्या चुका एक्झाम हॉल मधल्या कमी होतील. त्यानंतर एक्सपेरिमेंटल एव्हिडन्सेस जे आहेत त्याच्यावर पण इथे आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात, की वेगवेगळे तुम्हाला असे डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतात, की हा असा असा एक्सपेरिमेंट केलाय, तर एक्सपेरिमेंट मध्ये एखादी गोष्ट तिथे इंड्यूस केली जाते किंवा रिमूव्ह केली जाते. समजा जो ER असेल तो जर रिमूव्ह केला किंवा इंड्यूस केला तर तिथं काय त्या लिम्ब डेव्हलपमेंट मध्ये फरक येईल. तर असे क्वेश्चन तुम्हाला विचारू जाऊ शकतात. परत लिम्ब जनरेशनची जी प्रोसेस आहे, तर कटिंग जर लिम्ब जर कोणत्या पार्ट मध्ये कट झाला तर तिथं कशी डेव्हलपमेंट होईल, कोणते कोणते फॅक्टर इन्व्हॉल्ड असतील, त्या सर्व फॅक्टरचे इथे म्युटेशन केसेस किंवा एक्सपेरिमेंटल स्टडीज वर इथे क्वेश्चन येऊ शकतात ह्या पुढच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये. तर तुम्हाला एक डिसिप्लिन मॅनर मध्ये जर आमच्या सोबत स्टडी करायचे असेल तर MSc 2025 लाईफ सायन्सेस साठी ग्लोबल ऑनलाईन मराठीने 13 जानेवारी 2025 पासून जी आम्ही बॅच घेऊन आलोय, तर त्या बॅचचे जे फीचर जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबसवर आधारित लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, तर तसे संपूर्ण अभ्यासावर आधारित नोट्स भेटतील. त्यानंतर सर्वांसाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर भेटतील, आणि जे की क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा स्टडी करून तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. त्याच्यानंतर MCQ जे असतील ते संपूर्ण विश्लेषणासोबत MCQ तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, आणि त्याच्यानंतर 24x7 असं पर्सनल गायडन्स भेटेल, आणि त्याच्यानंतर लॅपटॉप आणि वेब व्ह्यू ह्या दोन्ही मोडवर तुम्ही ही जी बॅच असेल ती ऍक्सेस करू शकता. लॅपटॉपवर पण करू शकता किंवा मोबाईलवर पण ऍक्सेस करू शकता. तर आपल्या जी बॅचची फीस होती ती 12,000 होती, बट आफ्टर डिस्काउंट ही फक्त 6,000 आहे. तर त्याच्यामध्ये पण 6,000 मध्ये तुम्हाला पेपर 2 भेटेल, आणि त्याच्यानंतर जर पहिले तुम्ही 10 स्टुडंट जे एनरोल करतील तर त्यांना काय पेपर 2 सोबत पेपर 1 ची बॅच पूर्णपणे फ्री भेटेल. पेपर 1 ची जी परचेसिंग प्राइस आहे आपली ती 3,000 आहे. तर ही जर तुम्ही फक्त 6,000 मध्ये पेपर 2 ची जरी बॅच परचेस केला तरी पण पेपर 1 तुम्हाला फ्रीली भेटेल, आणि पेपर 1 चे पण सर्व फीचर्स सेमच असतील. लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, सर्व सिलेबसवर आधारित नोट्स, प्रश्नपत्रिका, MCQ,
24/7 गायडन्स आणि हे जे ती पण बॅच जी असेल लॅपटॉप आणि तुमची मोबाईल दोन्हीवरून ऍक्सेसिबल असेल. तुम्हाला जर ही आमच्यासोबत जुडायचं असेल, आमची बॅच जर प्रीमियम जॉईन करायचं असेल आणि मोर डिसिप्लिन मॅनर मध्ये स्टडी करून जर 2025 एम एस सेट मध्ये सक्सेस अचीव करायचा असेल, तर तुम्ही आमचे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तिथे आपली इन्फॉर्मेशन शेअर करून व्हॉट्सअपवर इथे आपली इन्फॉर्मेशन शेअर करून तुम्ही काय करू शकता, आमच्यासोबत जॉईन होऊ शकता. तर तुम्ही तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर आपली इन्फॉर्मेशन शेअर करून इनरोल करू शकता. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. सी यू सून इन नेक्स्ट लेक्चर.